नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.4 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमधील हे तीनही प्रश्न ट्रॅपेझियम या कन्सेप्टवर अवलंबून आहेत। सर्वप्रथम आपण ट्रॅपेझियम म्हणजे काय हे समजून घेऊ। ट्रॅपेझियम म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल की ज्यामध्ये समोरासमोरील साइड्सची एक पेअर पॅरलल असेल। ही साइड या साइडला पॅरलल आहे म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे। याला आपण समलंब चौकोन असे म्हणतो, समलंब चौकोन। हा क्वाड्रिलॅटरल काढला आपण, हा पण ट्रॅपेझियम आहे कारण ही साइड या साइडला पॅरलल आहे, बरोबर आहे। हा क्वाड्रिलॅटरल काढला आपण, आता यामध्ये ही साइड या साइडला पॅरलल आहे म्हणजे हा पण काय आहे, ट्रॅपेझियम। किंवा हा पण ट्रॅपेझियम आहे, ही साइड या साइडला पॅरलल आहे। फक्त एक पेअर आपल्याला पॅरलल पाहिजे साइड्सची, तर तो ट्रॅपेझियम असतो। हा ट्रॅपेझियम आहे कारण या दोन साइड्स पॅरलल आहेत, बरोबर आहे। एक जरी पेअर पॅरलल असेल तरी तो ट्रॅपेझियम होतो। आता ही लाईन या लाईनला पॅरलल आहे म्हणजे ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल आणि ही पण ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे। म्हणजे येथे होणारा अँगल आणि येथे होणारा अँगल या दोन पॅरलल लाईन आहेत, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल म्हणजे येथे होणारा अँगल आणि येथे होणारा अँगल हे कसे इंटेरियर अँगल आहेत आणि या दोन अँगलची ॲडिशन किती असते, 180 असते, बरोबर आहे। हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन किती असते, 180। सपोज हा ABCD ट्रॅपेझियम आहे म्हणजे AB आणि DC या पॅरलल आहेत, AD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल तर येथे अँगल A प्लस अँगल D इक्वल टू 180 कारण इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे। त्याप्रमाणे AB आणि DC पॅरलल आहेत तर ही BC ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे। BC ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन किती असेल, 180 असेल, बरोबर आहे। इक्वल नसतात, दोघांची ॲडिशन किती असते, 180। या पण दोन अँगलची ॲडिशन 180 आणि या दोन अँगलची ॲडिशन 180 म्हणजे अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180। या दोन अँगलची ॲडिशन 180 येत नाही कारण या दोन लाईन पॅरलल नाहीत। याप्रमाणे ट्रॅपेझियम असेल, ही लाईन या लाईनला पॅरलल आहे म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल होईल आणि ही पण ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे। म्हणजे हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन किती असेल, 180 असेल, बरोबर आहे। आणि या दोन अँगलची ॲडिशन 180 असेल, परंतु हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन 180 नसेल, बरोबर आहे। हा एक आपण ट्रॅपेझियम काढलेला आहे। आता या दोन साइड एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे। म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल काय आहे, ट्रॅपेझियम आहे म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम आहे, बरोबर आहे। परंतु ही साइड या साइडला पॅरलल नाही आहे आणि ज्या दोन साइड पॅरलल नाहीत त्या जर इक्वल असतील, म्हणजे मेजरमेंटला इक्वल आहेत परंतु पॅरलल नाहीत, तर अशा ट्रॅपेझियमला काय म्हणायचं, आयसोस्कल्स, आयसोस्कल्स ट्रॅपेझियम। तर तो आयसोस्कल्स ट्रॅपेझियम आहे। ट्रॅपेझियमला मेडियन पण असते। हा ट्रॅपेझियम काढला आपण, ज्या दोन साइड पॅरलल नाहीत त्या दोन साइडचे सेंटर पॉईंट, समजा या साइडचा सेंटर पॉईंट हा आहे आणि या साइडचा सेंटर पॉईंट हा आहे, तर यांना जोडणारा सेगमेंट सपोज E आणि F, हा क्वाड्रिलॅटरल आपला ट्रॅपेझियम आहे ABCD, तर EF ला काय म्हणतात, मेडियन म्हणतात। या ट्रॅपेझियमची ती मेडियन आहे। आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 सॉल्व करू। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। इन क्वाड्रिलॅटरल IJKL साइड IJ पॅरलल आहे साइड KL। ही एक साइड काढली आपण आणि ही एक साइड काढली आपण, तर याप्रमाणे क्वाड्रिलॅटरल होईल। IJ ही साइड सपोज IJ आहे आणि ही साइड आहे आपली LK। IJ आणि LK एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे। अँगल I 108 डिग्रीचा दिलेला आहे आपल्याला
आणि अँगल के दिलेला आहे 53 डिग्रीचा. पहा या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला अँगल जे हा अँगल किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे आणि हा पण अँगल, या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. पहा या दोन साईड पॅरलल आहेत म्हणजे हा ट्रॅपेझियम आहे. या पॅरलल असल्यामुळे ही ट्रान्सव्हर्सल होईल. या दोन अँगलची ॲडिशन 180 बरोबर आहे. ही पण ट्रान्सव्हर्सल होईल. हे दोन इंटेरियर अँगल आहेत त्यामुळे दोघांची ॲडिशन 180. एक अँगल माहीत आहे मग दुसरा अँगल आपल्याला काढता येईल बरोबर आहे. फ्रॉम फिगर दिलेल्या माहितीप्रमाणे आपण फिगर काढून घेतलेली आहे. आपल्याला आय जे पॅरलल के एल दिलेला आहे बरोबर आहे. आय जे पॅरलल के एल साईड लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. आय जे आणि पॅरलल एल के आहे. अँड आय एल ही त्यांची ट्रान्सव्हर्सल बरोबर आहे. अँड आय एल इज देअर ट्रान्सव्हर्सल छेदिका आहे. पहा ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे काय होते, येथे जे दोन अँगल इंटेरियर अँगल तयार झालेले आहेत हे दोन सप्लिमेंटरी असतात बरोबर आहे. म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180 असते. देअरफॉर अँगल आय प्लस अँगल यल, अँगल यल या दोन अँगलची ॲडिशन किती असेल 180. त्यापैकी आय अँगल आपल्याला 108 डिग्रीचा दिलेला आहे. आयची व्हॅल्यू आपल्याला 108 दिलेली आहे. तर अँगल यल फाइंड आउट करता येईल 180 बरोबर आहे. पहा म्हणजे आपल्याला अँगल यल फाइंड आउट करायचा आहे. अँगल यल या साईडला राहू देऊ आणि हे या साईडला आल्यावर मायनस होतील. देअरफॉर अँगल यल इक्वल टू 72 बरोबर आहे. अँगल यल मिळेल आपल्याला 72 डिग्रीचा. पहा या दोन अँगलची ॲडिशन 180 झालेली आहे बरोबर आहे. त्याप्रमाणे हे दोन अँगल इंटेरियर अँगल आहेत. या दोन अँगलची ॲडिशन 180 आहे बरोबर आहे. अँड ऑल्सो आय के इज ट्रान्सव्हर्सल. या दोन पॅरलल लाईनची आय के ही पण ट्रान्सव्हर्सल आहे बरोबर आहे. ज्याप्रमाणे ही ट्रान्सव्हर्सल होती त्याप्रमाणे ही पण ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे या दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केलेले आहे बरोबर आहे. ही ट्रान्सव्हर्सल आहे. येथे होणारा अँगल आणि येथे होणारा अँगल हे दोन अँगल इंटेरियर अँगल असतात आणि ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180 असते. येथे रिझन लिहिणार आपण इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. अँगल जे प्लस अँगल के इक्वल टू 180. रिझन आपलं सेम रिझन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्यापैकी आपल्याला के अँगल दिलेला आहे 53 डिग्रीचा बरोबर आहे. हा अँगल दिलेला आहे म्हणजे अँगल जे प्लस 53 इक्वल टू 180. यावरून अँगल जेची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. 180मधून हे 53 मायनस होतील बरोबर आहे. देअरफॉर अँगल जे 180मधून 53 गेले 127 राहतील डिग्री. पहा डिग्री लिहायला विसरायचं नाही कारण अँगलचं मेजरमेंट आहे ते. पहा एल अँगल आणि जे अँगल आपण फाइंड आउट केलेले आहेत. येथे आपण आन्सर लिहू. हेन्स अँगल यल इक्वल टू 72 डिग्री अँड अँगल जे इक्वल टू 127 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे पण आपल्याला ट्रॅपेझियम आहे. बी सी पॅरलल ए डी आहे. पहा ही एक साईड काढू आपण आणि ही एक साईड. समजा या दोन साईड पॅरलल आहेत. ही बी सी आणि सपोज ही ए डी साईड आहे. तर ए बी आणि डी सी इक्वल आहेत. पहा ही साईड ए बी आणि ही साईड डी सी या इक्वल आहेत. म्हणजे ज्या नॉन पॅरलल साईड आहेत त्या इक्वल दिलेल्या आहेत आपल्याला आणि या दोन साईड पॅरलल आहेत. अँगल एचं मेजरमेंट आपल्याला 72 डिग्री आहे. पहा एकाच अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. आपल्याला बी आणि डीचं मेजरमेंट काढायचं आहे. हा अँगल किती असेल आणि डी हा अँगल किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. पहा हे करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. पहा येथे आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचा आहे. येथून आपण असा परपेंडिक्युलर काढणार आणि या सी पॉईंटमधून या साईडवर आपण परपेंडिक्युलर काढणार. म्हणजे येथे अँगल 90चा होईल, येथे अँगल 90चा होईल बरोबर आहे. सपोज हा पॉईंट आपण ई घेऊ आणि हा पॉईंट आपण एफ घेऊ.
पहा येथे दोन लाईन पॅरलल असल्यामुळे ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. आपल्याला बीचं मेजरमेंट लगेच काढता येईल, बरोबर आहे, कारण ह्या दोन अँगलची ॲडिशन 180 असते. ही ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे. हा 72 आहे म्हणजे हा 108 डिग्रीचा असेल, बरोबर आहे. परंतु हा डी अँगल कसा काढता येईल आपल्याला, कारण या दोन अँगलची ॲडिशन 180 नसते. त्यामुळे हा अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करावे लागते. ड्रॉ BE परपेंडिक्युलर काढलेला आपण AD वर, बरोबर आहे. म्हणजे काय, AED एकाच लाईनवर आहेत, A', E', बरोबर आहे. अँड आपण CF परपेंडिक्युलर काढलेला आहे, CF AD वर. म्हणजे हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, AFD. आता इथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, बरोबर आहे. इन ट्रायंगल BEA अँड ट्रायंगल CFD. या दोन ट्रायंगलमध्ये ही साईड या साईडला इक्वल आहे, बरोबर आहे, कॉन्ग्रंट आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. AB आणि DC इक्वल आहेत, AB कॉन्ग्रंट आहे DCला, बरोबर आहे. येथे गिवन हा परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण, म्हणजे हा E अँगल आणि F अँगल दोन्ही अँगल 90चे आहेत, बरोबर आहे. म्हणजे अँगल BEA, हा अँगल BEA कॉन्ग्रंट आहे अँगल CFDला, कारण दोघांचं मेजरमेंट किती आहे, 90 आहे. ईच ऑफ 90 डिग्री. BE हा सेगमेंट आणि CF हा सेगमेंट हे पण इक्वल असतील, बरोबर आहे, कारण या दोन पॅरलल लाईन आहेत आणि पॅरलल लाईन्समधील डिस्टन्स आहे BE म्हणजे, बरोबर आहे. तेच डिस्टन्स CF आहे. पॅरलल लाईनमधील डिस्टन्स इक्वल असते, बरोबर आहे. म्हणजे BE आणि CF हे दोन सेगमेंट इक्वल आहेत. BE कॉन्ग्रंट सेगमेंट CF. रिझन काय येईल आपलं, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. अशा जर आपण दोन पॅरलल लाईन काढल्या तर हे जे डिस्टन्स आहे तेच हे असेल, तेच हे असेल, बरोबर आहे, कारण लाईन पॅरलल आहेत, प्रत्येकामध्ये डिस्टन्स इक्वल असेल. त्याप्रमाणे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे, म्हणजे हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. आता हा 90चा अँगल आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. येथे आपण ही साईड या साईडला कॉन्ग्रंट दाखवलेली आहे आणि ही साईड या साईडला कॉन्ग्रंट दाखवलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे ही साईड म्हणजे हायपोटेनस आहे या ट्रायंगलमधील आणि ही साईड म्हणजे या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे. म्हणजे हायपोटेनस आणि एक साईड आपण कॉन्ग्रंट दाखवलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल हायपोटेनस साईड टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. देअरफॉर ट्रायंगल BEA कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल CFD. येथे रिझन लिहिणार आपण, बाय हायपोटेनस साईड टेस्ट. या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल एकरूप आहेत, कॉन्ग्रंट आहेत. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे उरलेले सर्व घटक कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग घटक कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे A अँगल आणि D अँगल कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे. A अँगल आणि D अँगल कॉन्ग्रंट असतील. देअरफॉर अँगल A म्हणजे BAE हा कॉन्ग्रंट आहे अँगल CDF. रिझन काय येणार आहे, इथे रिझन काय लिहायचं आपल्याला, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. या कॉन्ग्रंट ट्रायंगलचे ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत CACT. BAE ऐवजी आपण BAD लिहू शकतो, बरोबर आहे, कारण AED हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे BAEला आपल्याला कसं लिहिता येईल, BAD असं लिहिता येते. ह्या E पॉईंट ऐवजी आपण पुढचा पॉईंट D घेऊ, म्हणजे अँगल BAD कॉन्ग्रंट आहे अँगल CDF.
CDF या अँगलला या एफ पॉईंटऐवजी आपण क्वाड्रिलॅटरलचा पॉईंट घेऊ ए, बरोबर आहे, कारण हे तीनही पॉईंट लाईनवर आहेत. AFD हा पॉईंट घेतला तरी चालेल, हा पॉईंट घेतला तरी चालेल, कारण ते अँगलच्या रेवर आहेत, बरोबर आहे. म्हणजे CDF न लिहिता आपण ए लिहू, CDA, बरोबर आहे. म्हणजे बी अँगल आणि डी अँगल आता हे कसे झालेले आहेत, या क्वाड्रिलॅटरलचे इक्वल अँगल झालेले आहेत, बरोबर आहे. बी आणि डी इक्वल आहेत, हे आपण आता प्रूफ केलेलं आहे. या अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 72, बरोबर आहे. BAD या अँगलचं 72 दिलेलं आहे. म्हणजे देअरफॉर अँगल CDA 72 डिग्री. रिझन काय, अँगल BAD इक्वल टू 72 गिवन, आणि हे दोन आपण इक्वल दाखवले. म्हणजे याचं जे मेजरमेंट आहे तेच या अँगलचं मेजरमेंट आहे. म्हणजे पहा CDA आपल्याला फक्त डी अँगल दिलेला आहे, म्हणजे CDA ऐवजी आपण फक्त डी लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे इथे काय लिहिणार आपण, अँगल डी इक्वल टू 72 डिग्री. पहा डीचं मेजरमेंट काढलेलं आहे आपण. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बीचं मेजरमेंट. पहा या दोन पॅरलल लाईन आहेत, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, दोघांची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे. या पॅरलल नसल्यामुळे या दोघांची ॲडिशन 180 नसते, परंतु या पॅरलल आहेत म्हणून या दोन अँगलची ॲडिशन 180. नाऊ BC पॅरलल आहे AD, बरोबर आहे, अँड AB इज ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे अँगल B आणि A दोघांची ॲडिशन किती असेल, 180, बरोबर आहे. अँगल B प्लस अँगल A इक्वल टू 180. पहा परंतु आपल्याला ए अँगल 72चा दिलेला आहे, बरोबर आहे, हा अँगल दिलेला आहे. म्हणजे अँगल B इक्वल टू B हे प्लस अँगल ए ऐवजी आपण 72 पुट करू आणि इक्वल टू 180. देअरफॉर अँगल B इक्वल टू 180 मधून हे 72 मायनस होतील, बरोबर आहे. देअरफॉर अँगल B 180 मधून 72 मायनस केले आपण तर राहतील 108, बरोबर आहे, डिग्री. डीचं मेजरमेंट मिळालं आणि बीचं पण मेजरमेंट आपण काढलेलं आहे. डी आणि बी हे दोन्ही अँगल आपण फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे आपल्याला. BC साईड लहान आहे AD पेक्षा. BC इज लेस दॅन AD. BC साईड लहान आहे AD पेक्षा, म्हणजे AD मोठी आहे, BC लहान आहे. BC पॅरलल आहे AD ला, ही साईड या साईडला पॅरलल आहे. BC आणि AD पॅरलल आहेत. BA आणि CD इक्वल दिलेलं आहे, हे दोन सेगमेंट इक्वल आहेत, या दोन साईड इक्वल आहेत, या दोन साईड पॅरलल आहेत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे अँगल ABC हा अँगल इक्वल आहे अँगल DCB. अशी कंडिशन असेल तर हे दोन अँगल इक्वल असतात, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा दुसऱ्या प्रश्नाप्रमाणेच आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. येथे या B पॉईंटमधून या लाईनवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. या साईडवर परपेंडिक्युलर काढला आपण, सपोज M पॉईंट घेऊ आपण, आणि या पॉईंटमधून येथे आपण परपेंडिक्युलर काढणार. तर येथे या पॉईंटला N ने इंडिकेट करू. परपेंडिक्युलर असल्यामुळे येथे 90चा अँगल होईल, येथे 90चा अँगल होईल. हे दोन ट्रायंगल आपल्याला साईड हायपोटेनस साईड टेस्टनुसार कॉंग्रंट दाखवता येतील, बरोबर आहे. प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे, त्यामुळे आपण प्रूफ लिहिलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट BM परपेंडिक्युलर AD, म्हणजे AMD एका लाईनवर पॉईंट आहेत, A', बरोबर आहे. अँड ड्रॉ CN परपेंडिक्युलर AD, म्हणजेच काय, AN आणि D, A', E आणि D हे काय आहेत, क्वाड्रिलॅटरलचे पॉईंट आहेत. M आणि N हे आपण त्या साईडवर घेतलेले आहेत, बरोबर आहे. आता इथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, हे दोन ट्रायंगल आपण कॉंग्रंट दाखवू. इन ट्रायंगल
BMA and triangle CND. या दोन ट्रायंगलमध्ये AB आणि CD इक्वल आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे AB कॉन्ग्रंट आहे CD हे आपल्याला दिलेलं आहे. गिवन अँगल AMB कॉन्ग्रंट आहे अँगल AMB आपण याप्रमाणे घेतलेला आहे. तर हा अँगल DNC ईच ऑफ 90 डिग्री, प्रत्येकाचं मेजरमेंट 90 डिग्री आहे, बरोबर आहे. त्यामुळे ते इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आता BM आणि CN इक्वल आहेत. BM कॉन्ग्रंट CN कारण BC आणि AD पॅरलल आहेत. पॅरलल लाईनमधील डिस्टन्स आहे ते, बरोबर आहे, म्हणजे इक्वल आहे. येथे लिहिणार आपण डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. या ट्रायंगलमधील हायपोटेनस हा होईल कारण 90 समोरची साईड आहे. तसेच या ट्रायंगलमधील हायपोटेनस हा आहे, बरोबर आहे. म्हणजे एक हायपोटेनस आणि दुसरी एक साईड आपण कॉन्ग्रंट दाखवलेली आहे. म्हणजे काय, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल BMA ट्रायंगल CND हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असल्यामुळे उरलेले सर्व घटक कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे. हा अँगल A अँगल आणि D अँगल हे कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे. कारण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे या ट्रायंगलचा A अँगल तर या ट्रायंगलचा D अँगल हे पण कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. पहा A अँगलला D अँगल कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. देअरफॉर अँगल A कॉन्ग्रंट अँगल D. पहा हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे A अँगलला D अँगल कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. A अँगल आणि D अँगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. येथे काय लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स, शॉर्ट फॉर्ममध्ये CACT. करस्पॉन्डिंग अँगल आहे ते A ला D आणि कॉन्ग्रंट ट्रायंगलचे ते करस्पॉन्डिंग अँगल आहे. याचा अर्थ काय होतो, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. अँगल A ला आपण D अँगल इक्वल दाखवला, सपोज 1 नंबर. पहा या ट्रायंगलचा विचार करू नका. आता आपण ट्रायंगलचं काम झालेलं आहे आपलं. फक्त A आणि D आपल्याला इक्वल दाखवायचे होते, दाखवले आपण. आता या मोठ्या क्वाड्रिलॅटरलचा, आता या ट्रॅपेझियमचा विचार करा. B आणि A अँगल या दोन अँगलची ॲडिशन 180 असेल, बरोबर आहे. कारण इंटेरियर अँगल आहेत, या दोन साईड पॅरलल आहेत, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण नाऊ BC पॅरलल आहे AD ला अँड AB इज ट्रान्सव्हर्सल. पहा AB ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे B अँगल A अँगल या दोन अँगलची ॲडिशन 180, बरोबर आहे. देअरफॉर अँगल A प्लस अँगल B या दोन अँगलची ॲडिशन 180 कारण इंटेरियर अँगल आहेत ते. सपोज हे 2 नंबर. पहा या दोन अँगलची ॲडिशन 180, त्याप्रमाणे या दोन अँगलची ॲडिशन 180 कारण ही साईड या साईडला पॅरलल आहे, तर CD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे C अँगल आणि D अँगल या दोन अँगलची ॲडिशन 180. ऑल्सो BC पॅरलल AD अँड CD इज ट्रान्सव्हर्सल. म्हणजे काय, C प्लस D दोघांची ॲडिशन 180. अँगल C प्लस अँगल D इक्वल टू 180. सपोज हे 3 नंबर. रिझन काय येणार आहे, इंटेरियर अँगल्स. पहा हे 2 नंबर, हे 3 नंबर. पहा येथे 180 आहेत, येथे 180 आहेत. म्हणजे या दोन इक्वेशनच्या राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल असतील, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, फ्रॉम 2 अँड 3. इथे लिहिणार आपण फ्रॉम 2 अँड 3 अँगल A प्लस अँगल B इक्वल टू लेफ्ट साईड इक्वल, ही लेफ्ट साईड आणि ही लेफ्ट साईड इक्वल असेल, बरोबर आहे. कारण राईट साईड इक्वल आहेत. इक्वल टू अँगल C प्लस अँगल D, बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, B ला C इक्वल दाखवायचा आहे. पहा B ला C इक्वल दाखवायचा आहे. येथे A आणि D आहेत, बरोबर आहे. पहा A आणि D इक्वल आहेत, म्हणजे अँगल A ऐवजी आपण D लिहू शकतो किंवा D ऐवजी आपण अँगल A लिहू शकतो, बरोबर आहे. हे दोन अँगल इक्वल आहेत.
इक्वल असल्यामुळे इक्वेशनच्या दोन्ही साईडला इक्वल आहेत, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपण कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे. कारण काय, अँगल ए इक्वल टू अँगल डी, बरोबर आहे, किंवा कॉन्ग्रंट फ्रॉम 1. पहा येथे आपण ए आणि डी इक्वल दाखवलेत. ए आणि डी इक्वल असल्यामुळे कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे अँगल देअरफॉर अँगल बी इक्वल आहे अँगल सी, बरोबर आहे. बी म्हणजेच काय, हा अँगल ए बी सी, बरोबर आहे. बी म्हणजे ए बी सी हा अँगल ए बी सी आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचं. इक्वल म्हणजेच कॉन्ग्रंट लिहू शकतो आपण. आणि अँगल सी म्हणजे काय, डी सी बी हा अँगल. जे विचारलेलं आहे ते आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. बी आणि सी लिहून चालणार नाही. अँगल बीला आपल्याला या प्रकारे लिहायचं आहे आणि अँगल सीला याप्रमाणे. हे प्रूफ करायचं होतं, आपण प्रूफ केलेलं आहे, हेन्स प्रूव्ड. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.